नमस्कार. मी महावीर कांबळे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा देवरुख परशुरामवाडी. मला अभिमान वाटतो की पूर्ण भारत देशामध्ये, महाराष्ट्र राज्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामधला हा पहिला प्रकल्प आहे की एखाद्या शाळेमध्ये वृक्षांचं संवर्धन हे मुलांना रुजवण्यासाठी, वृक्षांचं महत्त्व रुजवण्यासाठी, त्याचप्रमाणे जे जागतिक तापमान वाढलेलं आहे आणि हे तापमानाचं सौम्यकरण करण्यासाठी हा प्रकल्प आमच्या सृष्टीज्ञान संस्थेच्या वतीनं आणि आपल्या शाळेच्या वतीनं आपण केलेला आहे. हा उपक्रम राबवताना या शाळेतील ग्रामस्थ, शिक्षक, त्याचबरोबर विद्यार्थी, पालक या सर्वांचा ऐक्याचा हा एक प्रतीक म्हणून हा प्रकल्प आहे असं मी मानतो. या शाळेत काम करताना मला अभिमान वाटतो की असा प्रकल्प आपल्या शाळेनं तयार केलेला आहे. आम्ही यापूर्वी या प्रकल्पाचं फलित म्हणून आम्ही एक प्रयोग केला होता की माननीय गट शिक्षणाधिकारी विजय परीट साहेब या शाळेला भेट दिली होती. तर आम्ही बाहेरचं तापमान आणि या गार्डनमधलं तापमान याचं आम्ही तुलना केली असता जवळजवळ 2 ते 3 अंश सेल्सिअस हे तापमान कमी आढळलं. त्यामुळे हा प्रकल्प आजच्या युगामध्ये अत्यंत आवश्यकता आहे. आमचं म्हणणं आहे की ज्या शाळेला जागा आहे त्या सगळ्या शाळांनी हा प्रकल्प आपल्या शाळेमध्ये राबवावा, जेणेकरून आपण वृक्ष संवर्धन, वन संवर्धन आणि जागतिक तापमान कमी करण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम अतिशय उपयुक्त आहे. मी आमच्या शाळेतील सर्व ग्रामस्थ, व्यवस्थापन कमिटी, त्याचबरोबर विद्यार्थी आणि सृष्टीज्ञान संस्थेला मी खूप खूप धन्यवाद देतो. नमस्कार, माझे नाव लक्ष्मण सकाराम झोरे, जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा देवरुख परशुरामवाडी या ठिकाणी मी पदवीधर शिक्षक म्हणून काम करत आहे. हा प्रकल्प सृष्टीज्ञान संस्था या संस्थेच्या वतीनं नवदृष्टी संस्था आणि डॉर्फ केटल या कंपनीच्या अनुदानातून CR फंडातून हे सगळं काम सुरू केलेलं आहे. आणि या ठिकाणी सृष्टीज्ञान संस्था आहे, ह्या सृष्टीज्ञान संस्थेचं सगळं नियोजन, त्यांच्या नियोजनाखाली हे सगळं आमच्या शाळेतली मुलं, सगळे ग्रामस्थ यांच्या मिळून आम्ही हे काम सुरू केलं आणि सुंदर असा प्रोजेक्ट या ठिकाणी तयार झालेला आहे. याबद्दल तशी आम्हाला काही माहिती नव्हती, पण सृष्टीज्ञान संस्थेचे प्रशांत शिंदे सर, अणिराव सर, ही सगळी कंपनी आहे, या सगळ्या टीमने आम्हाला सगळी माहिती दिली आणि त्यानुसार आम्ही हे काम सुरू केलं. सुरुवातीला या ठिकाणी ह्या प्रकल्प सुरुवात करताना पहिला 4 फुटापर्यंत खड्डा, म्हणजे 1 गुंठा जागामध्ये 1 गुंठा जागेचा जो भाग आहे हा JCBने खणला गेला 4 फुटापर्यंत. ती सगळी माती बाहेर काढल्यानंतर माती पूर्ण आमच्या ग्रामस्थांच्या मदतीनं चाळली. त्यातले मोठे खडे होते, खडे बाजूला केले. ह्या मातीमध्ये पालापाचोळा, शेणखत हे मिक्स केलं, पेंडा मिक्स केला आणि असंही करून ते सगळी माती, मिक्स केलेली माती JCB साहाय्याने पुन्हा आम्ही त्या खड्ड्यामध्ये लोटली. ती माती सगळी सुपीक करून आतमध्ये खड्ड्यात लोटली आणि त्यानंतर त्या खड्ड्यामध्ये ते वृक्षारोपण करण्यात आलं. या ठिकाणी आमच्या देवरुख परशुरामवाडी शाळेतील ग्रामस्थांबद्दल, जी मुलं शाळेमध्ये आहेत त्यांचे पालक आणि सर्व ग्रामस्थ, आपण सांगायला मला अभिमान वाटतो की ज्या वेळी आम्ही शाळेचं श्रमदान म्हणून जे असतं किंवा काम काही असेल, यावेळी हे ग्रामस्थ आमच्या मोठ्या संख्येने या ठिकाणी कामाला येतात, चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारचं सहकार्य या ठिकाणी करतात. आणि हा जो आम्ही या प्रकल्पाबद्दल गावातल्या लोकांना माहिती दिली, ही माहिती लोकांना ती पटली. एक चांगलं घनवन वृक्ष संवर्धन या ठिकाणी आपल्या शाळेमध्ये होतंय, शाळेच्या भागात होतंय. ते लोकांना हा प्रकल्प खूप आवडला. जे लोकांना आम्ही कामं सांगितली होती, माती चाळायचं असेल, पेंडा आणायचा असेल, झाडाचा पाला गोळा करायचा असेल, हे जे त्यामध्ये मिक्स करायचं होते, सगळी कामं जे आहेत श्रमदान हे लोकांनी चांगल्या प्रकारे, मग त्यामध्ये महिला आहेत, पुरुष आहेत, या दोघांनी खूप चांगल्या प्रकारे काम केलं. सुरुवातीला रोपं ही 1, 2, 3 फुटापर्यंत अशी होती, पण 3 फुटाची रोपं ही जवळजवळ 6 महिन्यामध्ये जवळ 20 फुटापर्यंत वाढली. आणि हे जे वाढण्याचा प्रकार आहे बघून आम्हाला खूप आश्चर्य वाटलं की एवढ्या कमी कालावधीमध्ये 6 महिन्यामध्ये एवढी रोपांची वाढ होऊ शकते. ह्याच्या पाठीमागचं विज्ञानाचं आम्हाला कारण समजलं की मातीची सुपीक केल्यामुळे आहे. पारंपरिक पद्धतीपेक्षा ही जी वेगळी पद्धत आहे ती आमच्या लोकांना खूप आवडली, विद्यार्थ्यांना, शिक्षकांना खूप आवडली. या ठिकाणी ही झाडं वाढल्यानंतर या झाडांच्या खाली बसून मुलं अभ्यास करत होती. एक थंडगार हवा, एक चांगल्या ऑक्सिजनची सोय, आणि या थंडगार हवेमध्ये मुलं दुपारचं जे आमचं मध्यान्ह भोजन आहे ही या ठिकाणी जेवायला लागली, अभ्यासाला बसायला लागली, मनमोकळेपणे वाचन करू लागली. आणि निश्चितच या झाडांच्या मध्ये खेळताना, फिरताना मुलांना खूप वेगळा आनंद वाटला. त्याचप्रमाणे अनेक पक्षी या ठिकाणी झाडावर आले, अनेक प्रकारचे, जे कधी इथं फिरायचे नसायचे, पण मुलांना अनेक पक्ष्यांची ओळख झाली. अनेक जीवसृष्टी या ठिकाणी तयार झाली. मग पक्षी या ठिकाणी येऊन घरटं बांधू लागले आणि घरट्यामध्ये त्यांची अंडी घालून एक पक्ष्यांची पैदास म्हणा
किंवा नवनिर्मिती म्हणा या ठिकाणी होऊ लागली आणि ह्या वृक्षांबरोबरच मुलांना या पक्ष्यांची ओळख, पक्षी घरटं बांधतात, त्यामध्ये आपल्या पिलांना जन्म देतात, हा एक जो अभ्यास आहे तो मुलांना चांगल्या प्रकारे समजला. या ठिकाणी निश्चितच सांगायला आवडेल की ह्या झाडांना 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर या चिपळूण संगमेश्वरचे कार्यसम्राट आमदार माननीय शेखरजी निकम साहेब हे स्वतः या ठिकाणी आले. त्यांच्या हस्ते या ठिकाणी झाडांचं उद्घाटन आपण हे केलं होतं, रोपण केलं होतं, झाडं लावली होती, वृक्षारोपण केलं होतं आणि ही जी 1 वर्षांची झाडं किती वाढली हे पाहण्यासाठी आमदार साहेब वेळ काढून या ठिकाणी आले. आमच्या सृष्टीज्ञानच्या वतीने इथं मियावाकीचा एक आपल्याला प्रकल्प आपण हाती घेतला. हा प्रकल्प हाती घेताना इथं मी आल्यानंतर इतका आनंद झाला की एवढी झाडं चांगली वाढली असतील ही कल्पना पण आली नव्हती. कारण ज्यावेळी एवढ्या दाट पद्धतीने आपण झाडं लावतो तर झाडं वाढतात ती जरा बऱ्यापैकी वेली सारखी वाढतात. परंतु इथं तुम्ही ज्या पद्धतीने मेहनत घेतली, त्याचं प्रूनिंग असेल, त्याचं कटिंग असेल, त्याची जमिनी खालची मशागत असेल, ही सगळी इतकी चांगली झाली की आज झाडं बघितल्यानंतर प्रचंड समाधान वाटतं. विधानसभेमध्ये या ठिकाणी साहेबांनी तो प्रश्न लावून झाला की आपल्या शाळेच्या परिसरामध्ये किंवा गावामध्ये जे वाढतं तापमान आहे हे तापमान थांबवायचं असेल की तापमान कमी करायचं असेल तर शाळेच्या परिसरामध्ये, शाळेच्या कॅम्पसमध्ये जर अशा प्रकारचं आपण वन वृक्ष आपण तयार केलं, मियावाकीसारखे प्रकल्प आपण तयार केले तर नक्कीच त्या ठिकाणी जे वातावरण आहे हे कमी होण्यास मदत होते. या सगळ्यामध्ये विचार करताना पर्यटन आणि तापमान वाढ, हवामान बदल संपूर्ण जगाला धोका निर्माण झाले. म्हणून माझी आग्रहाची विनंती आहे की ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, ज्या माध्यमिक शाळा आहेत, तिथं मियावाकी पद्धतीने शालेय वन उद्यान योजना राबवण्याचा विचार करावा. 2 वर्षापूर्वी अशा अनेक शाळांमध्ये हा उपक्रम आम्ही सृष्टीज्ञान संस्था श्री प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शाळांमध्ये राबवला आणि आज मला सांगायला आनंद वाटतो की या योजनेमुळे अनेक शाळांमध्ये खूप चांगल्या पद्धतीने मियावाकी गार्डन, जे जॅपनीज टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यामध्ये अनेक पक्षी तिथे त्या गार्डन मध्ये येत असतात आणि त्याचा उपयोग खूप चांगल्या पद्धतीने झालेला आहे. त्यामुळे ह्या बाबतीतही विचार करा. सुरुवातीला हा प्रकल्प आमच्या शाळेमध्ये झाला हे सांगायला मला निश्चित अभिमान वाटेल, पण याचबरोबर ह्या प्रकल्पाचा उपयोग बघून, ह्या प्रकल्पाचे फायदे बघून माननीय आमदार शेखर निकम साहेब यांनी आपल्या सह्याद्री शिक्षण संस्थेमध्ये आपल्या 2 माध्यमिक विद्यालयामध्ये असे 2 ठिकाणी हे प्रकल्प सुरू केलेत अशी माहिती मिळाली. निश्चितच हा जो प्रकल्प आहे, अनेक प्रकारचे आपले देशी वनवृक्ष आहेत, हे देशी वनवृक्ष जी कुठं लोप पावत चाललेत, तर ह्या देशी वनवृक्षांचं या ठिकाणी संवर्धन होतं, या देशी वनवृक्षांची मुलांना ओळख होते. आज आपले मूळ जात आहे प्रजाती, ह्या कृती नष्ट होत आहेत आणि त्या पाहायला मिळत नाहीत. पण ह्या मियावाकी प्रकल्पाच्या निमित्तानं या ठिकाणी ह्या झाडांचं रोपण केलं जातं, वृक्षारोपण केलं जातं, ही झाडं मोठी होतात आणि या झाडांची ओळख ह्या विद्यार्थ्यांना दिली जाते. हा एक नक्कीच चांगला एक फायदा होतो. माझं नाव ऋषाली कृष्ण करंडे, मी या शाळेमध्ये उपाध्यक्ष आहे. तर आम्ही हे मियावाकी गार्डन करण्यासाठी सृष्टी संस्थेवाले लोक इथं म्हणजे आम्हाला त्याबद्दल काही गोष्टी सांगितल्या नाही, तर आम्ही ते सगळ्यांनी मनावर घेतलं आणि शिक्षक लोकांनी सांगितल्याबद्दल आम्ही म्हटलं बघूया, आपण पण प्रयत्न करून बघूया. तर त्याच्यासाठी त्यांनी JCP लावून खड्डा खणण्याचं काम केलं. तर ते परत चालून घेण्यासाठी आम्ही आमची सगळी म्हणजे मंडळी, आमच्या शाळेतील सगळे विद्यार्थ्यांचे पालक किंवा ग्रामस्थ, इतर मुलं नाहीत ते सुद्धाही पालक, इथं सगळे म्हणजे मेहनत करून सगळ्यांनी आपली की असं म्हणजे हे करून चालायचं सुरुवात हे केली. आणि मग सगळं उन्हातून ऊन भरपूर होतं तरी सुद्धा आम्ही ते चालून मिळून माती अगदी व्यवस्थित वेगळी केली, खडा वेगळा, माती वेगळी, आणि मग ते 2 दिवस तशीच आम्ही चालून मिळून व्यवस्थित हे बाजूला केली. आम्ही त्याच्यासाठी भरपूर मेहनत घेतली आणि खूप ऊन बिन होतं तरी सरांनी आमची म्हणजे तसे सोयीबिन केली की सरबत वगैरे सगळं केलं. पण तरी पण आम्ही असं जिद्द सोडली नाही की उन्हातून काय कमी असं होऊ नये, पण झाडं आता लावायचीच म्हणजे लावायची. असं शाळेसाठी निदर्शनासाठी म्हणजे चांगली सोय आहे म्हणून आम्ही ती हे केलं. मग ती झाडं छोटी होती तर ते खड्ड्यामध्ये ती माती चालून त्याच्यामध्ये पेंड्याचं जरा हे करून बारीक चुरा करून असं टाकलेलं आणि मग ते रुजवून मग 1 महिना 1.5 महिना ती कुसच ठेवलं. आणि त्याच्यानंतर ते मियावाकी गार्डनसाठी सृष्टी संस्थेवाले आले, त्यांनी जी पद्धत सांगितली त्या पद्धतीने आम्ही ते सुरुवात केली. आणि मग ते 1 महिन्यानंतर ती झाडं आम्ही पाऊस पडायच्या आधी चालू केली
आणि ती आजपर्यंत त्या मुलांनी सुद्धा पाणी घालायचं किंवा शिक्षकांनी त्याच्यावर लक्ष दिलं म्हणून आज ती झाडं इतकी मोठी झालीत आणि त्याचा परिणाम आता आमच्या मुलांवर म्हणजे सोयीस्कर झाला आणि त्यामुळे मुलांना सुद्धा आणि आम्ही सुद्धा इथं येतो त्यासाठी म्हणजे अगदी म्हणजे सगळ्यांपेक्षा इतर गावांपेक्षा इतर देशांपेक्षा म्हणजे अति उत्तम असं शाळा ही आमची शाळा सगळ्यांना समजून शकले. त्यावेळी हे झाडं जेव्हा तयार करण्यासाठी आपण उभारण्यासाठी जे काही साहित्य लागलं ते काय शेण, पेंडा, गौरी, खत, शेणखत असे इत्यादी काय माती वगैरे घालण्यासाठी साहित्य, घमेलं, कुदलं, पावडं हे काय जे चालण्यासाठी काय साहित्य परत वापरलं गेलं त्या झाडासाठी तुम्ही पुरवलेले. पुरवठा ग्रामस्थांनी केलेला आहे. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, माझं नाव संजय राघू परशुराम. मी या शाळा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष आहे. तर खूप छान वाटतंय हा प्रकल्प इथे आमच्या शाळेमध्ये राबवला गेला आणि त्याचा परिणाम इतर हवामानामध्ये सुद्धा हे होतोय. आज तापमान खूप वाढत चाललं आहे आणि इथे 2 अंश सेल्सिअसनी कमी या परिसरामध्ये आल्यानंतर 2 अंश सेल्सिअसनी तापमान कमी होते. तर खरोखरच खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्या शाळेसाठी आणि पूर्ण वाढीसाठी.